आपण बघत आहात आवाज कसमादेचा। पिंपळनेर सामोड महामार्गावर आज सकाळी सुमारे 11 वाजेच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली। साक्रीकडे जात असलेल्या ओमनी व्हॅनला अचानक भीषण आग लागल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली। मिळालेल्या माहितीनुसार ही व्हॅन पिंपळनेरहून सामोड मार्गे साक्रीकडे जात होती। वाहनात 3 जण प्रवास करत होते। आग लागल्याचं लक्षात येताच चालकानं तात्काळ प्रसंगवदान दाखवत वाहन थांबवलं आणि सर्व प्रवासी तात्काळ बाहेर पडले। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि तिन्ही प्रवासी सुखरूप बचावले। प्राथमिक तपासात वाहनाच्या वायरिंगमधील शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। तसेच वाढलेली उष्णता आणि दीर्घकाळ वाहन चालवणं ही देखील संभाव्य कारणं असल्याचे सांगितली जात आहेत। घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमक दल घटनास्थळी दाखल झाले। अग्निशमक दलानं तत्काळ कारवाई करत आगीवर नियंत्रण मिळवले। दरम्यान या घटनेमुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। रस्त्याच्या दोन्ही बाजूंना सुमारे 2 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। सध्या परिस्थिती नियंत्रणात असून पोलीस पुढील तपास करत आहेत। माझे नाव कुलदीप वसंत सपकाळ, मी राहणार पिंपळनेर। मी सत्यनारायणच्या पूजेसाठी जात होतो। गाडीमध्ये मी, माझी आई आणि माझी पत्नी असे 3 जण जात होतो। जाताना गाडीमध्ये वायरिंगचा स्पार्किंग झाला। त्या स्पार्किंगच्या याच्यामध्ये वास आला आणि धूर निघत असल्यामुळे गाडी आम्ही एक बाजूला लावून दिली। गाडी बाजूला लावल्यानंतर गाडीची बॅटरीची वायर काढली। वायर काढल्यानंतर आजूबाजूची ट्रॅफिक थांबवली आणि तोपर्यंत गाडीने मोठा पेट घेतला होता। पण तोपर्यंत पोलिसही येऊ लागले आणि अग्निशामकवाले आले आणि गाडीच्या जे जाळ आहे तो थांबवण्यात आला आणि गाडी जळली, पण आम्हाला कोणालाही कोणत्या प्रकारची इजा झाली नाही।